गुजरातमध्ये आरक्षणासाठी पटेल समाज आक्रमक झालेला असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलंय। संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीत भागवत यांनी हे मत व्यक्त केलंय। घटनाकारांनी ज्या कारणासाठी आरक्षणाचं धोरण अवलंबलं ते आता कालबाह्य झाल्याचंही भागवत यांचं म्हणणं आहे। एवढंच नाही तर जेवढ्या कालावधीसाठी आरक्षणाची सोय केलेली होती ती पाळली असती तर आता ची वेळ आलीच नसती असंही भागवतांचं म्हणणं आहे। कुठल्या घटकाला किती काळासाठी आरक्षण हवं ते ठरवण्यासाठी एक नॉन पॉलिटिकल कमिशन असावं, त्याच्या अंमलबजावणीचे अधिकारी त्याच कमिशनला असावे असंही भागवत म्हणतात। आरक्षणाचं राजकारण होतंय आणि ते टाळण्यासाठी हाच उपाय असल्याचंही भागवत म्हणतात। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर एकीकडे राज्यभरातून सनातनवर बंदी घालण्याची मागणी होत असताना शिवसेनेने मात्र सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवलाय। पुरोगामी ढोंग्यांना खुश करण्यासाठी कुत्र्याचं माकड करून तपासाचं बोकड करू नका असं सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हणण्यात आलंय। एवढंच नाही तर या अग्रलेखात सनातनच्या बंदीच्या मागणीचाही निषेध करण्यात आलाय। पानसरे आणि दाभोलकरांच्या हत्येत फक्त हिंदुत्ववाद्यांचा हात आहे असा माहोल निर्माण करण्यात दोघांच्याही गुन्ह्यांचे यश मानावे लागेल। दोघांचेही खरे गुन्हेगार शोधणं गरजेचं असल्याचंही सामनाने आपल्या अग्रलेखात म्हटलंय। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी 2006 सालच्या मडगाव स्फोटातला आरोपी आणि सनातन संस्थेचा प्रचारक रुद्र पाटीलला प्रमुख आरोपी म्हणून घोषित करण्यात आलंय। परिणामी पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचं कनेक्शन आणखीन गहिरं होताना दिसतंय। मडगाव स्फोटातला आरोपी रुद्र पाटील गेल्या काही महिन्यांपासून फरार असून तपास यंत्रणा अद्यापही त्याला पकडण्यात यश आलेलं नाही। या प्रकरणी सांगलीतून समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर रुद्र पाटीलच्या पानसरे यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान पानसरे यांच्या हत्येचा तपास NIA करत असून NIAनं या प्रकरणी कोल्हापुरात तपास केलाय। पानसरेंच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी NIA फॉरेन्सिक लॅबचीही मदत घेणार आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। पावसाळ्यात उजनी धरणातल्या पाणीसाठे वजा 25% गेलं होतं, मात्र गेल्या 4 दिवसांपासून भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसामुळे उजनीतल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे बंद गार्डन आणि दौंडमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। जवळपास 50,000 क्युसेक्स पाणी उजनी धरणात येत आहे। उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामुळे आज येत्या 24 तासात धरणातील पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे। उजनी धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आनंदी झालाय। मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडक सागर धरण भरून ओव्हरफ्लो झाल्यानं मुंबईवरचं पाणी संकट लवकर टळण्याची चिन्ह दिसतात। 2 दिवस पडलेल्या पावसामुळे मोडक सागर सोबतच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणीसाठाही वाढलाय। सध्या मुंबईत 20% पाणी कपात सुरू आहे। पावसानं सप्टेंबरचा पहिला 15 विश्रांती घेताना प्रशासनाने मुंबईतली 20% पाणी कपात वाढवण्याच्या दिशेनं हालचाली सुरू केल्या होत्या, मात्र दमदार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात 1.5 लाख MLDची वाढ झाली। मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14,50,000 MLD पाण्याची आवश्यकता आहे। सध्याच्या पाणीसाठ्यात 3.5 लाख MLD पाण्याची तूट आहे, मात्र गेल्या 2 दिवसातल्या पावसानं मुंबईकरांचा 22 दिवसांचा पाणीसाठा वाढवलाय।